लग्न समारंभामध्ये किंवा पूजा समारंभामध्ये आपण नेहमीच बटाट्याची रस्सा भाजी खातो, पण त्या भाजीची चव जशा आपल्या घरच्या बटाट्याच्या रस्सा भाजीपेक्षा खूपच वेगळी असते. म्हणजे त्याची टेस्टच खूप छान होते. पण त्या भाजीची परफेक्ट अशी रस्सा भाजी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. अगदी हलवाई स्टाईल, भंडारा स्टाईल आज मी तुम्हाला ही आलू करी दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य, बनवायची कृती व्हिडिओमध्ये बघा. तर इकडे मी 4 मोठे बटाटे घेतलेत आणि त्यानंतर 2 मोठे टमाटे. हवं तर तुम्ही याची प्युरी पण करू शकता आणि 2 कांद्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. आता कांदे आपल्याला लागेल तेवढेच घ्यायचे, पण टमाटे मात्र आपल्याला 2 लागणार आहेत. तर इकडे बघू शकता. आता आपण सर्वप्रथम काय करायचं, हे बटाटे सोलून घेतले, स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत. पण परत एकदा मी पाण्यामध्ये याला कट करून टाकून घेते. हे बघू शकता. आता मी याचे चांगले मोठे मोठे काप करते. जी भंडाऱ्यावाली आलू करी म्हणजे आलूची आपण बटाट्याची जी रस्सा भाजी खातो ना, आपण जी घरी नॉर्मल बटाट्याची भाजी बनवतो ना, त्याची चव वेगळीच असते आणि त्या भाजीची चव वेगळी असते. पण त्या भाजीला सुद्धा बनवायचे काही ट्रिक असतात, काही वेगवेगळे प्रकार असतात. तर त्यातलीच मी तुम्हाला आज एक ट्रिक दाखवणार आहे, म्हणजे पद्धत दाखवणार आहे. तिकडे बघू शकता. सर्व बटाटे मी कट करून घेतलेत. आता हे ह्या पाण्याने पहिलं धुवून घेते अगोदर आणि मग स्वच्छ पाण्यामध्ये याला थोडा वेळ ठेवून घेते, जेणेकरून काय होतं, बटाटे हा आपला काळा पडणार नाही. इकडे बघू शकता. मस्त स्वच्छ धुवून मग नितळ पाण्यामध्ये मी हे ठेवून दिलेले आहे. आता एका साईडला ठेवून देऊया, काळे पडणार नाही आहे. हे जरा साफ करून घेते. मस्तपैकी आज मी तुम्हाला रस्सा भाजी दाखवते. बटाट्याची अगदी हलवाई स्टाईल आणि भंडारा स्टाईल भाजी आपली तयार होणार आहे. हे बघू शकता. फ्रीजमध्ये कोथिंबीर ठेवली होती, ती आता मी थोडीशी निवडून घेते. म्हणजे आपल्याला जेवढी रस्स्याला भाजी आहे, म्हणजे आपल्या बटाट्याच्या भाजीला लागणार आहे तेवढीशी आपण ही कोथिंबीर जरा निवडून घेऊया. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पालेभाज्या हे कोथिंबीर वगैरे ना सगळे असे महाग भेटतात आणि म्हणजे चांगलं पण आहे आपल्या शरीरासाठी. तर नेहमी खाल्लं पाहिजे. कोथिंबीरची चटणी, पुदिन्याची चटणी खूप चांगली असते आपल्या शरीरासाठी. ते बघू शकता. इतके पुरेसं आहे आणि मी जरा स्वच्छ करून घेते मस्तपैकी आणि एका प्लेटमध्ये मी ही कोथिंबीर काढून घेते. हे बघू शकता. स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि जितकी लागेल तेवढी कोथिंबीर घ्यायची आपल्याला. म्हणजे एकदम आपण स्वच्छ निवडून घेतली आणि कट करून ठेवली तरी आपल्याला पुढच्या रेसिपीसाठी याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून मी एकदमच सगळं असं कट करून मग फ्रीजमध्ये ठेवून देते. आता मी हे चाकूच्या साहाय्याने जरा बारीक कट करून घेते. बघू शकता. एका मोठ्या प्लेटमध्ये मी ठेवलं आहे. कॅमेरा जरा समोर ठेवला आज. ते बघू शकता. मस्त बारीक असं चिरून घ्यायचे. कुठलीही भाजी म्हटलं की त्याला कोथिंबीरची आवश्यकता लागते. तर आता हे आपण जे टमाटे घेतले, 2 टमाटे, त्याला आता आपण कट करून घ्यायचे. जाडसर मोठे काप करायचे, बारीक काप करायचे नाही. हवं तर तुम्ही याची एक प्युरीसुद्धा करू शकता आणि असे कट करून जरी वापरलं तरी हरकत नाही. तर मी कट करून वापरत आहे. 2 बटाटे पूर्णपणे मी वापरणार आहे, कारण ह्या बटाट्याच्या रस्सा भाजीमध्ये टमाट्याची खूप आवश्यकता आहे जास्त. त्यामुळे मी 2 मोठे टमाटे कट करून घेतलेत. आता हे कांदासुद्धा बारीक चिरून घेतला आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. याच्यामधला लागण तेवढा मला घ्यायचा आहे. त्यानंतर ही कढीपत्त्याची पानं थोडे लागणार आहे. हे लसूण मिरची मी एका डब्यामध्ये ठेवून देते फ्रीजमध्ये. तर त्यामधल्या लसणाच्या 4-5 पाकळ्या घेते काढून आणि अद्रक लसूण आपल्याला कुटून घ्यायचं आहे. आणि हे काही खडे मसाले, याच्यामध्ये तेजपत्ता, शाई जिरे, लवंग, इलायची, दालचिनी आणि इकडे अद्रक लसूणची मला कूट करून घ्यायचं आहे. आता हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला परफेक्ट असा हलवाई आणि भंडारा स्टाईल लग्नामधली जर तुम्हाला ही बटाट्याची भाजी हवी असेल ना, तर त्याचा सिक्रेट फक्त हा एक मसाला सिक्रेट आहे. तो वापरून बघा, ही ट्रिक करून बघा. बटाट्याच्या रस्सा भाजीमध्ये थोडेसे 1 चमचा धने घ्यायचे, अख्खे धने, साबुत धने आपण ज्याला बोलतो, आणि 1 चमचा इकडे बडीशेप घ्यायची, 1 चमचा इथं जिरे घ्यायचे आणि हे थोडंसं भाजलं तरी हरकत नाही किंवा नाही भाजलं तरी हरकत नाही. आणि याला जाडसर असं उखळमध्ये कूट करून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमध्ये फक्त थोडंसं नॉर्मल असं बारीक करून घ्यायचं. जास्त याला बारीक करायचं नाही. इकडे बघू शकता मी न भाजताच ह्याला या उखळमध्ये बारीक करून घेते. हीच एक ट्रिक आणि हेच एक सिक्रेट मी तुम्हाला आज सांगते. ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे भाजीला पूर्णपणे कवर करतो. याचा फ्लेवर इतका भारी लागतो. तर जिरा, धने आणि बडीशेपचा कूट करून घ्यायचा. आता आपण काय करायचं, पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं आहे आणि पुढची प्रोसेस बघूया आपण. तर अद्रक लसूण जे मी बारीक कूट करून घेतलं आहे ना, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला परतून घ्यायचं.
तर परफेक्ट अशी याला फ्लेवर येणार आहे. तुम्ही फक्त एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आता हे खडे मसाले पण मी टाकून घेते. खडे मसाल्याचा खूप स्वाद आणि खूप चांगला फ्लेवर येतो कुठल्याही रस्साभाजीमध्ये, मग नॉनव्हेज असो किंवा कोणतीही रस्साभाजी असो. तर मी मस्त आता हे बघा, आता आपण हे सिक्रेट ट्रिक आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. ते हे बडीशेप, धना पावडर आणि जिरेचे कूट जे आपण केला, ह्या एकाच गोष्टीमुळे, एकाच साहित्यामुळं भाजीला तो टेस्ट आणि तोच फ्लेवर येईल जो आपण नेहमी बाहेर हॉटेलमध्ये किंवा लग्न, पूजा समारंभामध्ये आपण नेहमी जी भाजी खातो ना बटाट्याची, अगदी तशीच बनन ही फक्त ह्या साहित्यामुळं. नाही तर हे नॉर्मल साहित्य जे आहे ते रोजच असतात आपल्या भाजीमध्ये. आता हे कढीपत्त्याची पानं टाकून घेतले. आता हे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. हा पुरेसा झाला आहे, पण माझं कसं असतं मी कट करून ठेवून देते. टमाटे, कोथिंबीर वगैरे फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे कसं पुढच्या भाजीला मला वेळ वाचतो तेवढाच. आता हे परतून घेते, चांगलं याला एकजीव करून घ्यायचा आहे. जो आपण सिक्रेट मसाला याच्यामध्ये टाकला आहे, हलवाई आणि भंडारी स्टाईल असा जो सिक्रेट मसाला टाकला आहे ना, तो याच्यामध्ये छान फ्लेवर येतो, इतका सुगंध दरवळतो आहे त्या मसाल्याचा. परफेक्ट असा हा आपली आलू करी तयार होणार आहे. खडे मसालेवरून आपण टाकले आहेत, म्हणजे ह्या भाजीला पण बनवायची एक पद्धत असते. म्हणूनच आपल्याला असं वाटतं की आपण बाहेर कधी गेलो खाल्लं असं पूजामध्ये किंवा लग्नामध्ये की ह्या भाजीची टेस्ट वेगळीच असते. हे बघू शकता. आता हे चांगलं एकजीव करून घेऊया. टमाट्याची प्युरी केली तरी हरकत नाही, आणि हे टमाटे नरम सॉफ्ट होईपर्यंत अख्खेच राहिले पाहिजे, जास्त गाळले पाहिजेत आपल्याला भाजीमध्येही. रस्स्यामध्ये टमाटे आपल्याला लागले पाहिजेत. तर तेल सुटलेलं आहे छानपैकी. आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले आपले टाकायचे. हे पण तुम्ही चवीनुसार टाकू शकता. इकडे मी 2-2.5 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे, हे बघू शकता. आणि त्यानंतर आपण इथं टाकणार आहोत धना पावडर 1 चमचा. त्यानंतर आपण टाकणार आहोत इथं हळद. आता मी धना पावडर टाकून घेतला आहे. त्यानंतर आपण इथं हळद टाकणार आहोत 1 चमचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं गरम मसाल्याचं पावडर. गरम मसाल्याचं पावडर 1-1.5 चमचाच्या अंदाजाने मी इथे टाकून घेते, हे बघू शकता. तर मी इथे धना पावडर, लाल मसाला पावडर, हळद आणि गरम मसाला चांगला मिक्स करून घेतला आहे चवीनुसार. तुम्ही आवडीनुसार मसाले इकडे टाकून घ्या, हे बघू शकता. आणि पूर्ण आपली जी ग्रेव्ही आहे ना ही ह्यानी तयार होणार आहे. कांदा, टमाटर, लसूण, अद्रक आणि धने, जिरे आणि बडीशेपचा जो फ्लेवर आपण याच्यामध्ये टाकला आहे ना, त्याच्यामध्ये हे मसाले पूर्णपणे पॅक झालेले आहेत. खूप छान सुगंध दरवळतो आणि एक टेस्ट यांची फ्लेवर इतका भारी उतरतो. मसाला चिटकू नये म्हणून थोडंसं किंचित पाणी टाकायचं, नाही तर काय होतं कधी कधी मसाला आपला हा चिटकला जातो पॅनला, त्यामुळं व्यवस्थित परतला सुद्धा जातो आणि मग चांगला परतला जातो, हे बघू शकता. आता चांगलं तेल सुटलेलं आहे आणि हा मसाला ग्रेव्ही बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली आहे. 1 मिनटं द्यायचा, परत एकदा चेक करायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं अगदी मंद आचेवर. हाय फ्लेम ठेवायची नाही आहे. हे बघा आता चिटकला गेला आहे म्हणजे परतून झालेला आहे व्यवस्थित. चारी बाजूने तेल सुटलेलं आहे आणि आपली मसाला ग्रेव्ही एवढी चमचमीत झणझणीत दिसते आहे मस्तपैकी. स्पेशली आपण जे ह्याच्यामध्ये जी ट्रिक वापरली ना, जे एक रेसिपीमध्ये साहित्य वापरले ना, त्याच्यामुळंच ह्या भाजीला पूर्णपणे टेस्ट येणार आहे. हे बघा आता हे बटाटे जे कट केलेत ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. हवं तर तुम्ही सुरुवातीला बटाटे थोडेसे नरम सॉफ्ट करू शकता, अगदी जास्त नाही, फक्त थोडेसे करून सुद्धा वापरू शकता किंवा असे कच्चे सुद्धा वापरू शकता. आता हे बटाट्याला पूर्णपणे मसाल्याची कोटिंग झाली, याच्यावर झाकण ठेवायचं, 1 मिनटं द्यायचं आणि तेल बघा कसं सुटलंय चारी बाजूने. हे तेल सुटेपर्यंत बटाट्याला असंच मसाल्यामध्ये ठेवायचं, लगेचच पाणी वगैरे काही टाकायचं नाही, याला थोडा वेळ तरी मसाल्यामध्ये परतून द्यायचं. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि मग आता आपण रस्सा तयार करायचा. इकडे बघू शकता मस्त रस्सा तयार होतो. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि वाटलंच तर थोडा हळद किंवा गरम मसाला इथे ॲड करू शकता जर कमी पडला असेल तर. आता मला वाटते थोडासा गरम मसाला कमी, तर त्यामुळे मी किंचित टाकला आहे गरम मसाला आणि थोडासा धना पावडर. आता वरून कोथिंबीर टाकली, बघू शकता किती सुंदर रंग तयार येतोय. आता याला द्यायचा आपल्याला वेळ फक्त 5 मिनिटातच, कारण बटाटे आपले पूर्णपणे कच्चे आहेत, त्याला वेळ लागणार आहे. आणि हे असं मिक्स करून घ्यायचं, अधूनमधून जरा चेक करायचं. बघू शकता तेजपत्ता आहे, तो तेजपत्ता तुम्ही नंतर काढून घेतला तरी काय हरकत नाही, तर मी काढून घेणार आहे. तेजपत्ता वगैरे काढून घेतलाय आणि आपली बटाट्याची रस्सा भाजी थोडीशी अर्धी शिजत आली की याच्यामध्ये आपण कसुरी मेथी बारीक कूट करून किंवा असं कुस करून टाकायचं आहे.
हे आपण नॉर्मल बटाट्याच्या रस्सा भाजीमध्ये किंवा कालवणामध्ये अजिबात वापरत नाही. हीच एक ट्रिक आहे जी तुम्हाला मी आज दाखवत आहे. अगदी भंडाऱ्यासारखी तुम्हाला ही आलू करी तयार होणार आहे खाण्यासाठी. तर बघू शकता चांगलं मस्त फ्लेवर उतरला आहे, बटाटे शिजत आलेले आहेत आणि ग्रेव्ही आपल्याला जास्त पातळ करायची नाही, थोडासा थिकनेस ठेवायचा. याच्यावरून कोथिंबीर भरपूर टाकायची, कारण कोथिंबीर खूप गरजेची आहे. झाली आहे भाजी आपली थंड. 2-3 हिरव्या मिरच्यामधून चीर पाडून कट करून टाकलेलं आहे. हे सिक्रेट आपली ही भाजी मस्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे. नॉर्मल आलू करीपेक्षा ही आपली भाजी अगदी परफेक्ट हलवाईसारखी आणि भंडाऱ्यासारखी ही तयार होती. गरमागरम तुम्ही याला सर्व करू शकता राईससोबत किंवा रोटीसोबत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी अप्रतिम लागते ती फक्त गरमागरम पुरीसोबत. तर मी पुऱ्याच बनवणार आहे, तर पुरीसोबत या भाजीचा रस्साचा आनंद घेणार आहे. आणि अशी ही रस्सा भाजी तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. तुम्ही नेहमी ही भाजी करून खाता याची मला खात्री आहे. तर बघू शकता हे बघा एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आहे. वरून पुन्हा थोडी कोथिंबीर टाकली. बटाट्याची रस्सा भाजीच नाही, कुठल्याही भाजीमध्ये मला कोथिंबीर स्पेशली आवडते, तर तुम्ही कमी टाकली तरी काय हरकत नाही. पण बघू शकता किती सुंदर आपली ही रस्सा भाजी तयार झाली, अगदी भंडारा साईल आणि अगदी पूजा साईल. तर आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला